गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करत आहेत। नियम, अटी आणि निकष न लावता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असं सरकारला आवाहन केलंय। आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील हे सुद्धा आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत। रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। सरकार या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र याचवेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबत बोलताना आता रोहित पवार यांनी त्यांची मागणी मान्य होईपर्यंत माघार तेवढी घेऊ नये, अन्यथा तो रोहित पवार यांचा स्टंट ठरेल असे आवाहन करतानाच या कर्जमाफी योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यामुळेच रोहित पवार हे शासनाच्या या कर्जमाफी योजनेचे महत्त्व कमी करण्याच्या हेतूने पुढे आले आहेत असा आरोप केला आहे। आज पंढरपूर येथे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी किंवा निकष बदलावेत याकरता आंदोलन करत असल्याचे समजते। ते आज पंढरपुरात या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 7-8 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं कर्जमाफीच्या सर्व निकष किंवा कर्जमाफीची डेडलाईन जाहीर केलेली होती, फक्त तारीख जाहीर केलेली नव्हती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अशी योजना जाहीर केलेली आहे, त्याचे निकष जाहीर केलेले आहेत। आणि जर रोहित पवारांना हे मान्य नव्हतं तर त्यांनी शासन दरबारीत हे निकष बदला म्हणून त्या ठिकाणी पाठपुरावा करायला पाहिजे होता, विधान भवनामध्ये त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता। परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं ही कर्जमाफी झालेली आहे हेच मुळात यांना पसंत नाही। त्यामुळं त्यांनी ही राजकीय स्टंट करण्याचा आता हा डाव आखलेला आहे। पंढरपुरामध्ये अधिक मास चालू आहे, प्रचंड भाविकांची संख्या या ठिकाणी आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे आंदोलन करण्यासाठी बसणार आहेत त्या ठिकाणी पांडुरंगाला जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे। माझं रोहित दादांना आव्हान आहे की आपण हे आंदोलन आपण मुंबई असेल, दिल्ली असेल या ठिकाणी सरकारच्या विरोधात करावं। जर ही राजकीय स्टंटबाजी करण्यापेक्षा अहिल्यादेवींच्या नावाचा आपणाला इतकाच तिरस्कार असेल तर ही राजकीय स्टंटबाजी करण्यापेक्षा आपण ही संपूर्ण कर्जमाफी होस्तोवर सरसकट तुमच्या म्हणण्याप्रमाणे होस्तोवर आपण 1-2 दिवसामध्ये आंदोलन स्थगित करू नये। संपूर्ण योजना आपल्या मनानं जाहीर होस्तोवर आपण याच ठिकाणी आंदोलन करावं। आणि रोहित दादा पवारांना माझं आव्हान आहे, जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आजच आपण जाहीर करावं। जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हे आंदोलन चालू ठेवणार असं जाहीर करावं। कुठल्याही आश्वासनावर आपण आंदोलन मागे घेऊ नये। आपण जर आंदोलन आश्वासनावर मागे घेतलं तर हा आपला राजकीय स्टंट होता असं सर्व जनतेला किंवा शेतकऱ्यांना वाटेल।